कुठे रस्त्यावरच्या गाड्या फोडल्या जात आहेत, कुठे घरांच्या काचा फुटतायत, तर कुठे भर रस्त्यात बेदम मारहाण केली जाते। त्यात कोयता गँगची दहशत आहे ती तर वेगळीच। आणि हे सगळं घडतंय पुण्यामध्ये। पोलीस दहशतमुक्त पुणे अशी घोषणा देत आहेत खरी, पण या घटना काही थांबायचं नावच घेत नाहीयेत। त्यामुळे शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललंय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। शिक्षणाचं माहेरघर बनला गुन्ह्यांचा अड्डा। सुसंस्कृत पुणे टोळक्यांच्या दहशतीत। पोलीस कारवाईचा दंडुका कधी उगारणार? काचा फुटलेला छोटा टेम्पो, काचा फुटलेली रिक्षा आणि काचा फुटलेली कार, ही सगळी दृश्य आहेत पुण्यातील। पुणे शहरात विविध भागांमध्ये टोळक्यांकडून वारंवार धुडगूस घालण्याच्या घटना समोर येत आहेत। धनकवडीमध्येही गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली गेली। त्यामुळे नागरिक भयभीत झालेत। पुण्यात महिलाही सुरक्षित नाहीये, तर पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत असा आरोप नागरिक करतायत। पुण्याची गुन्हेगारी वाढताना दिसते। आधुनिक यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारी पण वाढते तरुणांमध्ये। कायद्यामध्ये असं आहे की त्याला कलमही जास्त स्ट्रॉंग नसल्यामुळे लगेच जामीन होतो। त्यामुळे वारंवार ह्या गोष्टी घडतात। दहशत निर्माण करायची म्हणून ह्या गोष्टी होतात का, असाही संभ्रम आमच्यासारख्या नागरिकांना आहे। त्यामुळे याच्याकडे चांगली पॉलिसी शासनाने केली पाहिजे। शिक्षणाचं माहेरघर गुन्हेगारांचा अड्डा बनतोय। 28 जून विधाते वस्ती येथे 15 जणांनी धुडगूस घातला। 28 जून सिंहगड रस्त्यावर माणिक बागेत 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली। 3 जुलै पुना कॉलेज येथे किरकोळ कारणावरून 10 ते 15 जणांनी राडा केला। 5 जुलै वानवडीमध्ये 2 गट भिडले। दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली। 12 जुलैला कात्रज कोंडवा रस्त्यावर टोळक्यानं कोयते हातात घेऊन दहशत माजवली। 20 जुलै भवानीपेठ आणि कोंडवा येथे टोळक्यानं राडा केला। 23 जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुण्यात वारंवार घडणाऱ्या सगळ्या घटनांवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे। गृहमंत्री पुण्यामध्ये केव्हा केव्हा आले, फक्त राजकीय एखादा कार्यक्रम असेल तर तिथं ते आलेले आहेत। इथं तर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठे मोठे पोस्टर लावले होते, कोयता गँग संपवली। अरे कुठं कोयता गँग संपवली? रोज काही ना काही तिथं होत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे फार मोठे नेते, फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर, महाराष्ट्राची जबाबदारी। हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणाला त्या ठिकाणी द्यावं। अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही आरोपी फरार आहे। एकीकडे पुणे पोलीस आयुक्त भयमुक्त पुणे करू, महिला सुरक्षित आहेत असा कितीही दावा करत असले तरी पुण्यातील नागरिक भयभीत आहे। त्यामुळे दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांना कायमची अद्दल घडवण्याची मागणी केली जाते आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।